तर तुमच्या मते काँग्रेसची जी दुर्दशा झालेली आहे आज आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये त्याच्या मागचं कारण काय आहे? लोकांचे हे नाही, लोकांचा विश्वासघात झालेला आहे. विश्वासघात झालाय. काँग्रेस काय पक्ष लोकांचा विश्वासघात केलाय, कोणाचं कामे केले नाही, त्यासाठी त्यांचं असं गबाळगोंडाला कारण काँग्रेस. जिल्हा परिषद इलेक्शन व पंचायत समिती इलेक्शन जे आहे खूप जोमात चालू आहेत. त्याचं जे आहे प्रचार अजून सुरू झालेला नाहीये, उमेदवार अजून डिसाईड झालेले नाहीत, कारण अजून सुद्धा जे निकाल प्रलंबितच आहे आपल्या पूर्ण सुप्रीम कोर्टाकडून. तर परंतु तरी देखील जे आहे आपण एक माहोल पूर्ण इलेक्शनचा जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या लिंबी चिंचोळी गावातील विविध लोकांशी आपण बोलत आहोत, युवा लोकांशी बोलत आहोत, जे मुरब्बी नेते आहेत त्यांच्यासोबत आपण वार्तालाप करत आहोत आणि त्यांचा एक विचार या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपल्या गावचे माजी सरपंच श्रीमंत काका किवड शेट्टी साहेबांसोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर नमस्कार काका. नमस्ते. तर श्रीमंत काका, पूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शनचं जे पूर्ण प्रोसेस आहे खूप वर्षापासून जे रखडलेलं आहे, याच्या मागचं कारण तुम्ही काय म्हणू इच्छिता? रखडलेलं म्हणजे ते कामं झाले नाहीत म्हणून ते रखडलं. आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती काय कामच केले, त्यासाठी ते कामं रखडलेले आहेत. तर या इलेक्शन मध्ये माहोल कोणाचा आहे म्हणतो? म्हणजे पक्ष खूप आहेत आपल्या क्षेत्रामध्ये, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे. सध्या माहोल बघा भाजपचा. म्हणजे भाजपचा तुमच्या मते 100% माहोल आहे? भाजप 100% भाजप सीट निवडून येणार. तर तुम्ही खूप जुने नेते आहात, भाजपसाठी काम करत आहात, विविध पक्षांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, याच्या अगोदर काँग्रेस सोबत पण तुम्ही काम केलेलं आहे. तर तुमच्या मते काँग्रेसची जी दुर्दशा झालेली आहे आज आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये त्याच्या मागचं कारण काय आहे? लोकांचे हे नाही, लोकांचा विश्वासघात झालेला आहे. विश्वासघात झालाय. काँग्रेस काय पक्ष लोकांचा विश्वासघात केलाय, कोणाचं कामे केले नाही, त्यासाठी त्यांचं असं गबाळगोंडाला कारण काँग्रेस. म्हणजे ग्राउंड लेवल पासून जे युवा नेते आहेत, जे लोक आहेत, त्यांचं त्यांनी समर्थन केलेलं नाही, समर्थन केलं नाही, कामं केलं नाही, त्यासाठी ते काँग्रेस मागे पडले. ओके. तर तुमच्या मते बीजेपीने नवीन लीडरला चान्स द्यायला पाहिजे, नवीन चेहऱ्याला चान्स द्यायला पाहिजे का जुन्या चेहऱ्यालाच द्यायला पाहिजे? बीजेपी नवीन लीडरला चान्स द्यायला पाहिजे. म्हणजे जुने नेत्यांना आता खूप झालेलं आहे. जुने ते गेले तर नवीन दिलं तरच चांगलं होईल माझ्या मते. तर जुन्या नेते पण खूप आहेत आपल्याकडे, नवीन नेते पण आहेत. नवीन नेत्यांपैकी तुमच्या मते कोणत्या नेत्याला चान्स भेटायला पाहिजे? जिल्हा परिषद, आपल्या जिल्हा परिषद गटाला. जिल्हा परिषद गटाला महेश दादाला दिला तर चांगलं होईल. महेश दादाला दिलं तर 100% महेश दादा निवडून येणार. हे काळ्या दगडावरची राहील. तर महेश दादा बिराजदार जे आहेत, हे माणूस म्हणून एक चांगला व्यक्ती म्हणून तुम्हाला कसे वाटतात? त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. सर्ववर त्यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कुठल्याही पदावर नसताना सहित त्यांनी काम केलं. कोणताही पद नव्हतं. आता त्यांनी जिल्हा युवा अध्यक्ष झालेत, युवा मोर्चा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष झालेत. त्याच्या पहिलं त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना ते त्यांनी काम केलंय. त्यांनी आजपर्यंत जात पात भेदभाव कसं केलं नाही केव्हाही. आणि कुठलाही पक्ष असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या पंथाचा असो, त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी केलं. सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर असतात. म्हणून त्यांनी कुठलाही हिच्यात उभा राहू दे, त्यांनी 100% निवडून येणार महेश दादा. म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये लोक पहिल्यापासूनच पक्ष बघून कोणालाही मत देत नाहीत, माणूस बघून वोट देतात. आणि त्यांनी काम बी केलेलं आहे. महेश दादा काम बी आजपर्यंत त्याचं कामाचं व्यक्तिमत्व त्याचं वेगळाच ठसा आहे कामाचं. म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये त्यांची पॉप्युलरिटी पण खूप आहे. पॉप्युलरिटी खूप आहे. कुठलाही आता तीर्थला म्हणा, चिगावला म्हणा, चिंगळी, त्यापासून त्यापर्यंत त्यांनी कामं केले. कुठलाही देवा मंदिर असो, मस्जिद असो, मस्जिद राहू दे, मंदिर राहू दे, कुठलाही त्यांनी भेदभाव केला नाही. मशिदीला सहित त्यांनी 1-1 लाख रुपये दिलेला आहे. आणि कुठलंही काम असो त्यांनी केलेलं आहे. कुठलाही त्याच्याकडे पद रस्तानाही त्यांनी काम केलं. म्हणजे एक युवा नेता आहे, युवा चेहरा आहे, लोकांचं काम केलंय त्यांनी. त्याच्या समोर कोणीही उभं दे, महेश दादा 100% निवडून येणार म्हणजे येणार. महेश दादांना सोडून जे आहे आपल्या श्रीशैल नरोळे साहेबांचं पण नाव पुढे येत आहे उमेदवारीसाठी. तर तुम्हाला काय वाटतं, त्यांना चान्स भेटेल का? भेटेल काय सांगता येत नाही. म्हणजे पूर्ण जी बागडोर आहे कोणाच्या हातात आहे, कोणाला सीट भेटेल कोण ठरवू शकतं? आता सीट भेटेल ते आमदार सचिन दादा कल्याणच्या हातात. म्हणजे कल्याण शेट्टी साहेब ज्यांना उमेदवारी देतील त्यांना तुमचं समर्थन आहे? समर्थन आहे. ते महेश दादा बिराजदार असू दे किंवा आपले श्रीशैल काका नरोळे. बरोबर आहे, कोणी असू. म्हणजे तुमच्या मते एक नवीन चेहऱ्याला चान्स भेटायला पाहिजे. नवीन चेहऱ्याला चान्स भेटायला पाहिजे.
जेणेकरून ते लोकांच्या महेश दादाकडे काम करण्याची धमकी आहे, फक्त बातांचा वजीर नाही. नाही काम कसलंही कुठलंही काम राहतं काम केल्याशिवाय त्यांनी गप्पच नाही. कुठलाही पद नसताना त्यांनी आजपर्यंत काम करत आलंय. त्यासाठी त्यांना त्यांचं काम बघूनच त्यांना जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष केलं. त्याच्या आजपर्यंत केलेल्या कामाची त्यांना पावती मिळालेली आहे. म्हणजे त्यांचं ते स्वतः बोलत नाही, त्यांचं काम बोलून काम बोलून. वा, तर खूपच सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी बोललात. तर तुमचं मत काय आहे, म्हणजे की सिद्धराम म्हेत्रे साहेब पण आपले युवा खूप मोठे नेता आहेत, त्यांच्याकडनं पण शिवसेनेकडनं पण त्यांनी आता काम करत आहेत, मित्र पक्ष आहे तुमच्या भाजप सोबतचा, तर त्यांनी सुद्धा जे आहे या ठिकाणी आपले उमेदवार देत आहेत. तर त्यांचं काय, म्हणजे त्याचं काय भविष्य भेटेल? ते त्यांचं युती नाही झालं तर त्यांनी उमेदवार देणारच. शिवसेनेकडनं थांबणारे आहेत आपल्याकडे नेता आपल्या क्षेत्रामध्ये? कोणी थांबत नाही आलं तरी बी थांबणारे आहेतच. आणि कोणी थांबू दे त्या जागी महेश दादा जिंकणार, म्हणजे जिंकणार 100% त्यांनी निवडून येणार. हे काळ्या दगडावरची रेघ. म्हणजे तुमच्या मते जिंकणं फिक्सच आहे, फक्त लीड मोजायची आहे, किती लीड येईल तेवढं. म्हणजे कोण पण समोर उभा राहते. युवा नेते काय सगळे युवा पिढी काय सगळं महेश दादाकडे आहे सध्या. म्हणजे आपल्या पूर्ण वळसंग, बोरामणी, कुंभारी हे 3-4 गटांमध्ये 4 गटामध्ये महेश दादांचा ठसा उमटलेला आहे. तसं त्यांनी काम बी केलेलं आहे. तसं त्यांच्याशिवाय काहीच नाही. शेतकऱ्याचंही काम असू दे, कुठलंही काम असू दे, आणि डीपी सहित केलेलं आहे आजपर्यंत. कुठे स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी डीपी उभं केलेलं आहे. आणि लोकांची कामं त्याने भरपूर केलेलं आहे. स्वतःच्या स्वखर्चातून आणि स्वतःच्या खिशातून खर्च केले. त्यांनी कुठलाही शासकीय योजना न घेता त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केलेला आहे. तसं खर्च करणारा नेता आजपर्यंत आम्हाला दिसला नाही. आतापर्यंत आपल्या क्षेत्रामध्ये असलेलं त्यांनी सरकारी योजनेचं काम केलं नाही. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांनी आजपर्यंत काम केलं. तुम्ही कधी या इलेक्शन मध्ये उभारला होता का? पंचायत समिती, जिल्हा परिषद? 2 वेळा. कुंभारी पंचायत समिती सिरसाल नरोळे आणि मी आणि अप्पासाहेब बिराजदार. मी शिवसेनेकडून मला तिकीट मिळालं होतं. काँग्रेसकडून सिरसाल नरोळे नाही, राष्ट्रवादीकडनं. काँग्रेसकडनं अप्पासाहेब बिराजदार निवडून आलो. त्यावेळेला आमचं गाव त्यावेळेला नव्हतं. तिथं मतदान आमचं स्वतःचंही मतदान नव्हतं का? तर अप्पासाहेब बिराजदारांबद्दल तुम्ही बोलला, अप्पासाहेब बिराजदार सुद्धा आता भाजपमध्ये आलेले आहेत. तर ह्याच्या मागचं कारण काय म्हणू इच्छितो? काँग्रेस आता समोर नष्ट चोरलं किंवा काँग्रेसमध्ये कोणाला विचारेल? काँग्रेसचं काय राहिलंच नाही. त्यांचा पत्ता कट झालेला होता. म्हणजे चेहराच नाही आता काँग्रेसकडे. कुठे उमेदवार मिळेनात काँग्रेस. त्यासाठी त्याने बी आता भाजपमध्ये आलं बघून. आता त्याच्यात राहून काँग्रेसमध्ये राहून काय उपयोग नाही, कोण विचारत बी नाही. तसली परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये उडी मारलाय अप्पासाहेब बिराजदार. परवाच झाले त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. मी गेलो कार्यक्रमाला, पत्रिका गेलो तर मी. म्हणजे काँग्रेसची जी परिस्थिती आहे ही पूर्ण परिस्थिती जी आहे त्यांच्या चुकीमुळेच आहे. त्याच्या चुकीमुळे झाली. ही परिस्थिती कधी सुधारेल असं वाटते का तुम्हाला? आता सुधारणा सध्या तरी हे नाही. त्याचं कमीत कमी 20-25 वर्ष तरी जाते. 20-25 वर्ष पुढे ह्यांचं हे झाल्यावर त्यांचं घेऊन. आता सध्या तरी त्यांचं 20-25 वर्षापर्यंत काँग्रेसला कोण घेणार? अक्कलकोट क्षेत्रामध्ये तर त्यांनी विसरायलाच पाहिजे. अक्कलकोट क्षेत्रामध्ये त्यांना उमेदवारी मिळत नाही. तसं चालतं. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपलं एक अमूल्य वेळ जे आहे आम्हाला दिला या ठिकाणी, आणि आपले मत जे आहेत या ठिकाणी मांडले. काँग्रेसच्या ढासळण्यामागचे कारण सुद्धा तुम्ही सांगितले, बीजेपी बद्दल पण सांगितलं. आणि शेवटचं एक विचारतो, अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गीचं जे आहे नगर परिषद नगरपालिकेचं जे इलेक्शन चालू आहे, तर तिथं तुमचं काय म्हणणं आहे त्या इलेक्शन बद्दल? अक्कलकोट आणि मैंदर्गी, दुधनी तिन्ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच येणार. 100% येणार म्हणजे येणार. लोक म्हणतात की दुधनी जे आहे हे म्हेत्रेंचं गड आहे. म्हेत्रेंचा गड सर्व गेल्या वेळेला भाजपचा चालत दुधनीमध्ये. दुधनीमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष. आता सहित त्याने भाजपचाच येणार. तिन्ही नगर परिषदेवर बघा तुम्ही, भाजपचा झेंडा फडकतो. तर खूप खूप धन्यवाद साहेब. आपला अमूल्य वेळ तुम्ही या ठिकाणी दिलात आणि आपले मत या ठिकाणी आमच्या समोर मांडलात. अशाच प्रकारे जे आपण तुमच्या सोबत संपर्कात राहू आणि तुमचे मत जे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.